डीजे काय ऊर्जा प्रदान केली या डीजेच्या माध्यमातून सुद्धा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आठवण मात्र या डीजेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. 19 फेब्रुवारी जगात भारी, नक्कीच 19 फेब्रुवारीचा तो दिवस मात्र शिवछत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की नक्कीच अंगावर मतो होतोय निर्माण तो काटा. शिवछत्रपती शिवाजी महाराजांची ओळख अवघा 50 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं गेलं. या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये तब्बल 350हून अधिक गड किल्ले त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापित केले. अशा महाराजांना मानाचा मुजरा देऊन पुन्हा एकदा या मॅचकडे लक्ष केंद्रित करतोय. मॅच होते ऑन 2 ओव्हरचा मुकाबला. समोर पाहतोय आपण रुपेशच्या समोर विजय, पण विजय आहे, नावात आहे दम आणि मी म्हणेन या मॅच मध्ये बाजीराव सिंगम पहिल्याच बॉलवर ठोकलाय दमदार षटकार. थँक्यू डीजे. जय हनुमान पायगाव टीम मात्र आज ज्या अनुषंगाने क्रिकेट खेळत आहे लाजवाब मात्र आपण पाहिले. विजय भोये ज्याप्रमाणे क्रिकेट खेळत आहेत, पहिल्या बॉलवर आपण पाहिले रुपेशवर केलेलं आक्रमण, हे नुसतं आक्रमण नाही तर मोठं आक्रमण केलंय. 2 ओव्हरचा मुकाबला आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे या मॅचचं महत्व. ऑफस्टंपच्या बाहेर कट केला जातोय डीप बॅकवर्ड गलीच्या दिशेनं, परंतु चेंडू आपण पाहिला थोडीशी दिशा बदलताना पाहायला मिळाला आणि जिथे चेंडू डिक्लेशन झोनमध्ये 2 धावा. मॅच आपण पाहिली आहे तर 2 ओव्हरची आहे आणि या 2 ओव्हरच्या मॅचमध्ये नक्कीच बॅटिंग करत असताना फर्स्ट चॉईस आपण पाहिली जी निवडली ती म्हणजेच बॅट, आणि बॅट निवडल्यानंतर अतिशय चांगलं स्टार्ट केलं विजयने. हो हो, पलटवार, मोठा पलटवार, डागसी धावली ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या सिच्युएशनला हँडल कसं करायचं रुपेशला माहिती आहे आणि मोठी विकेट मात्र विजयला पाठवलं डगआउटच्या दिशेने. पहिला मोठा धक्काच्या हनुमान पायगाव टीमला गॉन. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जाते ना, खेल ताश का हो या जिंदगी का, अपना इक्का तकमी दिखाना तब सामने वाला बादशाह हो. आणि तेच आपण पाहिलं ज्या प्रकारची खेळी होती विजयची मागील मॅच पासून या मॅच पर्यंत, पण त्या मॅच मध्ये आपण पाहिली जी नावात खेळी होती, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिली ती खेळी मात्र संपुष्टात आणली आहे. आणि पहिला मोठा धक्का गणेश आलेत. हा बॉल पाहावा लागेल, लेग स्टंपच्या बाहेर वळताना पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्रा रन्स मिळत आहे. ज्या परिणाम म्हटलं जात है ना, एक्स पीछे भागो ना नेक्स्ट के पीछे भागो. अगर अपनी ज़िंदगी बनानी है ना तो बेस्ट के पीछे भागो. बेस्ट क्या है उसके ऊपर फोकस करो और चल पड़ो. रुपेश आहे आतापर्यंत आपण पाहिले 3 बॉल. फटका आपण पाहिला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट चाललाय, परंतु थोडासा आपण पाहिला पकडताना फंबल झाली होती आणि इथे कदाचित अडचणीमध्ये डेफिनेटली आपण पाहिले अडचण मोठी झाली आहे. बॅट मात्र फसली गेली आहे आणि बॅट फसली आणि तेच प्रमुख कारण रनआउटचं बंद आहे. आणि दुसरा फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात हनुमान पायगाव टीमचा हर्षद ठाकरे. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. आर्यन गोवारी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालंय. ज्या परीने म्हटलं जात है ना, घायल तो यहाँ हर एक परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सके वही तो यहाँ पे जिंदा है. फिर से उड़ान लेनी है, बड़ी उड़ान लेनी है तो प्रयास तो बड़ा करना होगा. आर्यन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की चांगल्या क्रिकेटची अपेक्षा आहे.
हा बॉल मात्र आपण पाहिला बाउन्स घेणार होता. रुपेश परेडकडे भरपूर अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावत असताना मात्र त्याने एक चांगला चेंडूची हाताळणी केली आहे. 10 धाव फलकावर चेंडू टाकून झाली आहेत 5. एक चेंडू शिल्लक. ना पूछ मेरी मंजिल कहाँ है, अभी तो लंबे सफ़र का इरादा है, हारेंगे ना हौसला चाहे कुछ भी हो जाए, हमने अपने साथियों से किया ये वादा है, वादा किया तो पूरा करना पड़ेगा, निभाना पड़ेगा. लेकिन इस बार क्लीन बॉल कर दिया है. ये बड़ी मछली है, ये बड़ी सफलता है, अपने टीम को दिला दी है रुपेश ने. और क्या बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए पहले ओवर में 10 रन हालांकि खर्च किए, लेकिन 2 बड़ी विकेटें भी उन्होंने अपने नाम की है. और उसमें देखेंगे तो विजय की विकेट, उसमें देखेंगे गणेश की विकेट और एक रन आउट के विकेट. 3 विकेटें इस ओवर में जरूर आती हुई. न पोछा हो नाचते, न पोछी हो नाचते, पोछा हो नाचते, न पोछी हो नाचते, न पोछा हो नाचते, न पोछी हो नाचते, पोछा हो नाचते, न पोछी हो नाचते. थँक्यू डीजे. या गाण्यामध्ये आपण पाहिलं तर आपले ज्युनियर जगदीश पाटील म्हणजेच नागल्याचे ते सुद्धा आपल्याला या गाण्यामध्ये बघायला मिळत आहेत. सध्या तरी आपण बघूया की या मॅचमध्ये उमेश परेड मात्र काय करतील. बॉलिंगमध्ये आलेत, समोर आहेत आर्यन. मनगटाचा शहाणे चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलं आहे. फाईन लेग च्या दिशेने मात्र झोन आहे तिथे, त्या डिझोनच्या दिशेने चेंडू रवाना होताना पाहायला मिळतोय. फलकावर आपण पाहिलं तर 12 ह्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 धावा झाल्यात. त्या षटकामध्ये चेंडू फेकून झाला. 5 चेंडू असतील अजून आणि त्या 5 चेंडूमध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. स्ट्रेटच्या दिशेने खेळलेला फटका लॉंगॉनला. कल्पेश चांगली फिल्डिंग करतात. चेंडूची फेकी, थ्रो मात्र चांगला आहे का? यस, डेफिनेटली चांगला आहे. मी तर म्हणेन चांगल्या योजना होती तिथे उमेशची, कारण की त्यांना माहिती होतं की स्ट्राईक एंडकडे लवकरात लवकर खेळाडू पोहोचणार नाही आणि तिथेच मात्र चेंडूची फेक झाली आहे आणि आर्यनला मात्र इथे परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपाने. धन्यवाद विजय. मोमेंटम आपण पाहिलं तर जो मागील 2 मॅच पकडून आली होती जय हनुमान पायगाव टीम, तो मोमेंटम तोडण्याचं कार्य इथे केलं जात आहे आय ग्रुप भाटपाडा टीमच्या माध्यमातून. परंतु मोमेंटम मात्र इथून गमवून नाही तर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. हालाकी फलकावर आपण पाहिलं 13 आहेत. येणाऱ्या चेंडूमध्ये मी तर म्हणेन सिंगल डबल जरी जोडला तरी मोठा फायदा मिळू शकतोय हनुमान पायगाव टीमला. परंतु कोणतं तंत्र अवगत केलं जाईल. जसं म्हटलं जात आहे ना, शाम सूरज को ढलना सिखाती, शमा परवाने को जलना सिखाती है. लेकिन यहाँ पे अगर देखेंगे ना तो गिरने वालों को होती है तकलीफ, लेकिन इंसान को ठोकर ही तो चलना सिखाती है. लेकिन यहाँ पे गिर चुके हैं, ठोकर तो लग चुकी है, लेकिन इस ठोकर लगने के बाद आप फिर से चलना सीखेंगे बल्लेबाज. उमेशचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या विरोधात आता मात्र जे आलेले यंगस्टर खेळाडू आदित्य आहेत त्यांना नक्कीच काहीतरी चांगलं क्रिकेट दर्शवावं लागेल तर फायदा मिळेल. फलंदाज बाद आहे इथे हिट विकेटच्या स्वरूपात असं स्क्वॉडलॅग अंपायर दर्शवत आहेत आणि अडचण मात्र आपण पाहिली मोठी झाली. पहिल्या बॉलवर बिग हिट आला होता, सिक्सर आला होता. त्यानंतर आपण पाहिली आहे की कुठेतरी परिस्थिती बिकट झाली आहे. रुपेशची बॉलिंग आपण पाहिली आहे तर नक्कीच कारकीर्द ठरली आहे, कारण की तिथे विकेट त्याने मिळवून दिली आणि मोठी विकेट मिळवून दिली आहे. त्याचा फायदा मोठा झाला आहे आत्तापर्यंत. थँक्यू डीजे. चेंडू फेकून झालेत या ओव्हरमध्ये 4. लढावं लागेल. जसं म्हटलं जात आहे ना की शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला. लढायला लागेल आणि घडायला लागेल, कारण की इथे तोच एक पर्याय आहे आणि आता मागे पडावं लागेल. जसं असंही म्हटलं जात आहे ना
की दिवस नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात जिंकण्याची आशा ठेवा. किस्मत बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. बस टायमिंग शॉट आहे, खाली क्षेत्रामध्ये पडतोय. धाव मात्र एक मिळाली आहे. नाही, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. रुपेश स्ट्राईक स्वतःकडे ठेवतात. टीमची टोटल आपण बघितली आहे तर 14वर थांबली आहे. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू असेल. रिवर्सचा फटका देखणं आहे, परंतु फिल्डिंग तितकीच चांगली सुद्धा पाहायला मिळाली. एकच धाव मिळेल, जास्त नाही काही नुकसान होणार. प्रयत्न अतिशय चांगला होता, परंतु एक धावेने टीमची टोटल आपण पाहिली तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा. 15 धावा झाल्यात म्हणजे 16 धावांचं लक्ष असेल, 16 धावांचं टार्गेट असेल आणि ते टार्गेट कंप्लीट करायचं आहे आता आई ग्रुप भाटपाडा टीमला. तर कशा पद्धतीने केलं जाईल कंप्लीट पाहूया. वय या डीजेकडे गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मॅचच्या मध्ये वळतूया. डीजे गाडी नको, बंगला नको, पण पायगाव टीम म्हणे आम्हाला ही मॅच पाहिजे, बस दुसरं काही नको. जिंकायचे तर मग आता प्रयत्न सर्वस्व करावे लागतील. विकासजी वायडा यांचं स्वागत पुन्हा एकदा आपण करूया. बुझी समा फिर से जल सकती है, तूफाने से कष्ट यूं ही निकल सकती है. होके मायूस यूं ना तू बदल तेरे इरादे, क्योंकि तू लड़, तेरी किस्मत अभी भी यहाँ से बदल सकती है. अगर देखेंगे ना, अब यहाँ से तो 16 रनों का जो टारगेट रखा है, लेकिन इस टारगेट को अगर छोटा है लेकिन बड़े में कन्वर्ट करना है तो अब जी जान से प्रयास करने होंगे और बड़े वाले प्रयास करने होंगे. अगर आप इस मुकाबले को जीतना चाहते हो तो पहली गेंद से अपना इंप्रेशन जमाना होगा, पहली गेंद से विकेट टेकर वाली गेंदबाजी करनी होगी, तब जाके आपको इस मुकाबले को जीतने का मौका मिल सकता है. या फिर अगर आई ग्रुप के बल्लेबाज को अगर देखेंगे ना, तो अगर 1-2 गेंदे वो पिक करेंगे तो 1-2 गेंदों में इस गेम को पूरी तरह से पलट सकती है. चला फलंदाज पाठवून द्या, ही रिक्वेस्ट असेल आई ग्रुप टीमला. दोन खेळाडू आपण पाहिले, परेड बंधू, आणि हे दोन परेड बंधू जेव्हा चालतायत ना, मग आपण पाहिलं तर मग एक साथ सगळ्यांची परेड घेत आहेत. आणि सध्या तरी सगळ्या चांगल्या फॉर्ममध्ये आपण पाहिले तर उमेश परेड आहेत, मात्र त्यांचं आव्हान असणार आहे. स्ट्राईक एंडकडे डेफिनेटली उमेशच असतील. विजय भोई हे आव्हान कशा पद्धतीने मात्र स्वीकारतील. बॉलिंग तर त्यांची तितकी चांगली झाली आहे, पण जसं म्हटलं जातं ना की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर पराभवाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं. तर इथे आपण पाहिलं आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर नक्कीच या मॅचला टर्न करायचं असेल तर इथून जिद्दीने क्रिकेट खेळावं लागेल. उमेश परेड समोर आहे. विजय, पहिला बॉल, या आमना सामना आहे. पहला बॉल और पहली बिग विकेट. ये विकेट शायद से इस मैच को पूरी तरह से पलट सकती है. ही विकेट मैच. थैंक यू डीजे. जसं म्हटलं जाते ना कि लग गई आग जमाने में तो फिर बचा क्या है, बच गया है तो फिर जला क्या है. मेहनत करने से मिलता है सब कुछ यहाँ दोस्तों, क्योंकि हात की लकीरों मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. 16 धावांचं लक्ष आहे आणि ते 16 धावांचं लक्ष सुद्धा थोडं फार कठीण करण्याचे प्रयत्न मोठे झालेत.
थँक्यू डीजे. पाहिलं आपण तर ज्याप्रमाणे आतापर्यंत 2 बॉल 2 विकेट गमावले गेलेत. गोलंदाज ऑन दी हॅट्रिक. जर विकेट मिळवली तिसरी तर कुमार पार्थ हेमंत लाका यांच्या माध्यमातून मिळतील 500 रुपयाचं कॅश प्राइज. न्यू बॅटर विकास. हॅट्रिक बॉल. हो यावेळेला मात्र आपण पाहिलं नकार दिलाय, परंतु काय कमालीची गोलंदाजी विजय भोईच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. कमाल केले सध्या तरी 3 बॉल मध्ये. जसं म्हटलं जाते ना की तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में कभी ऐसे उदास नहीं होते, हाथों की लकीरों पे क्यों भरोसा करते हो मेरे दोस्त. हाथ तो तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. अब तो प्रयास क्या बेहतरीन है. लाजवाब मॅच. ड्राईव्ह केलाय. ओहो मिसफील्ड झाली आहे. घाई केली आहे. घाई करून इथे काही होणार नाही आहे, कारण की अतिघाई नेहमीच संकटांना आमंत्रण देई असं सुद्धा म्हटलं जात आहे. 2 मध्ये 2 विकेट मिळवल्यानंतर आपण बघितलं की नक्कीच कुठेतरी डॉट चेंडू आणि आलेल्या 2 धावा म्हणजे प्रेशर आहे. 16 धावा कंप्लीट करायच्या. पहिल्या आलेल्या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा. इथे सर्वस्व आता मी तर म्हणेन आपलं टीमची जबाबदारी राहिली आहे ती म्हणजेच कल्पेशकडे, परंतु तो सध्या नॉन स्ट्रायकनकडे आहे. विकास काय करतील या बॉलवर हे पाहण्यासारखं असेल. विकासचा फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहेत तिथे रुपेश. चेंडूची फेकी झाली आहे, परंतु आपण बघितलं तर ज्याप्रमाणे चांगली फिल्डिंग टीमच्यासाठी मात्र एकदा मिळेल. फलक आपण पाहिलं तर 3 या आकड्यावर पोहोचला गेलाय. एक चेंडू शिल्लक आहे. या वेळेला आपण पाहतोय की एका चेंडूला फेस करायचं आहे कल्पेश यांना. असं म्हटलं जाते ना. हा चांगला ड्राईव्ह आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चांगली रुपेशची फिल्डिंग. वाह काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली आहे विजयच्या माध्यमातून. कारण की विजयांचं षटक आपण पाहिलं ना तर पहिलं षटक इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर 2 विकेट आणि फक्त आलेल्या 4 धावा. लक्ष आहे 16चं. आता आपण पाहिलं तर मग येणारे 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. 6 गेंदों में 12 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. मुकाबला ऑन है. अब खुल गया ये मुकाबला. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना असं वाटत होतं की वन साइड मुकाबला होऊ शकतोय, परंतु नाही आहे. मुकाबला आता दोन्ही टीमसाठी आहे. कारण की जनमन पायगाव टीमची मेहनत. बॉलिंग पहिलं षटक विजयचं अप्रतिम पाहायला मिळालं. 4 धाव्यांचं 2 विकेट. आणि आता पाहिलं तर हिमांशु ठाकरे यंगस्टर समोर आहे कल्पेश. पाहूया आपण पहिला बॉल. पहला बॉलवर स्वागत कल्पेश ने केले. स्वागत से करेंगे गेंदबाज का स्वागत. ठोक दिया है ठाकम ठोक वाला सिक्सर. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला गेला. आता पाहिलं आपण तर 10 धावा झाल्यात. 6 धाव्यांची गरज. चेंडू असतील 5. म्हटलं जाते ना छल करोगे तो छल मिलेगा, कर्म करोगे तो फल मिलेगा, पसीना बहाओगे तो बल मिलेगा और मेहनत पे मेहनत करोगे तो बेहतर से बेहतर वाला पल मिलेगा. इससे शॉर्ट पिच, लेकिन ये गेंद कहाँ पे गई है. गेंद गई है डिजन की इलाके में. अब आने वाली गेंदें है 4 गेंदों में 4 रनों की जरूरत है. 4 बॉल आणि 4 धावा नक्कीच आपण पाहिली आहे. आता पूर्णपणे फ्रेशर आपण पाहिलं. पहिल्या बॉलवर जे रिलीज केलं कल्पेशनं आय ग्रुप भाटपाडा टीम आता पूर्णपणे मॅच मध्ये आलंय. जसं म्हटलं जातं ना की तुमचा वजीर गेला म्हणून तुम्ही समजू नका की तुम्ही 99% मात्र हा खेळ हारलात, परंतु विसरू नका 1% एक प्यादाही सुद्धा मात्र तुमच्या टीमचं मात्र नशीब बदलू शकतोय. आणि तो प्यादा म्हणेन तर मी नक्कीच कल्पेश. 4 मध्ये 4. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. नक्कीच ही स्ट्राईक रोटेट केली आहे. कदाचित आपण पाहिले थोडं महागात पडू शकतंय का, परंतु या चेंडूवर धाव सुद्धा घेणं गरजेची बाब होती. परंतु कल्पेशने कामगिरी केली आहे.
चला आपल्या टीमसाठी आता चांगली कामगिरी करायची आहे तर मग विकासला करावीच लागेल. जसा म्हटलं जातंय ना, रग भरोसा खुद के ऊपर क्यों ढूंढता है तू फरिश्ते, पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर वो ढूंढ लेते हो अपने रास्ते. हवा में खेला हुआ शॉट खतरा है, बड़ा वाला खतरा. इस शॉट की जरूरत नहीं थी. अब इस मैच को हार्ड कर दिया है, मुश्किल कर दिया, ऐसा कह सकते हम. स्थितीला पलटण्यासाठी हे मोमेंटम मात्र काफी होता पायगाव टीम साठी. आणि मी तेच म्हणत होतो की कल्पेशने घेतलेली जी एक धाव घेतली आहे पण इथे धोका निर्माण होऊ शकतो आणि तेच झालं. कारण की स्ट्राईक रोटेट झाली, त्यानंतर विकास आले, विकास सेफ खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हवेत चेंडू ठेवून गेले आणि इथून आपण पाहिलं तर मग विकेटच्या शोधात आहे आणि विकेट मात्र ही मिळवून दिली आहे. ज्या परीने म्हटलं जाते ना, आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका, कारण की देव असा डायरेक्टर आहे ना जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतोय. आणि आलेले नवीन बॅटर आपण पाहिले विकी. ओ बॉल आपण पाहिला तर नक्कीच आलाय डॉट. मॅच आपण पाहिली तर एक चेंडू आणि 3 धावेंची गरज. या वेळेला पाहिला आपण काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळते. कल्पेश नाराज होत आहेत. एक चेंडू 3 धावा. तकदीर भी बदलनी है, तस्वीर भी बदलनी है. क्या बदलेंगे ये पिक्चर? इस पिक्चर को कौन बदलने वाला है? एक चेंडू आणि 3 धावा. मुश्किल तो कुछ भी नहीं इस दुनिया में. थोड़ी हिम्मत तो कर, खा भी बदल जाएंगे तुम्हारे हकीकत में. जरा बड़ी वाली कोशिश तो कर, बड़ी वाली कोशिश. एक चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. समोर आहेत विकी. एक बॉल 3 धावा. या वेळेला मात्र चेंडूला ढकललंय. एक धाव मिळाली आहे आणि पाहिला पण तर मॅच मात्र जिंकली आहे. मॅच जिंकली आपण पाहिली आहे. जवळ जवळ जय हनुमान पायगाव टीमनं लाजवाब बॉलिंग पाहायला मिळाली. आई ग्रुप भाटपाडा टीमचा परफॉर्मन्स अतिशय चांगलं राहिलंय, परंतु इथे आपण पाहिले ना मोमेंटम कुठे गमावला. कल्पेश स्ट्राईक पासून लांब राहिला. विकासची विकेट आली आहे. त्यानंतर आलेली डॉट चेंडू शेवटच्या बॉलवर मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच आपण पाहतो इथे सिंगलची गरज नव्हती तर 3 धाव्यांची गरज होती. मोठा फटकाच खेळणं गरजेची बाब होती, परंतु ते खेळण्यामध्ये आलं अपयश आणि मात्र आपण पाहिली आहे मॅच जिंकली गेली आहे. ते आपण पाहिली आहे तर जय हनुमान पायगाव टीमने. चला कॅप्टन या. कोण? विजय ना. डेफिनेटली मॅन ऑफ द मॅचचे प्रबल दावेदार असतील विजय. चला कॅप्टन या यंग मराठा टीम के कप्तान. फास्ट आना है, क्विक आना है. आ गए कप्तान, पहुंच भी गए. प्रवीणजी भोईर साहेबांना विनंती करतोय. प्रवीणजी भोईर या आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. एक तरफ आप महेंद्र पवार का पावर, दूसरी तरफ है रुपये